ओम श्री स्वामी समर्थ. जय श्रीहरी. कैलासवासी भाऊ ठावरे यांच्या पितृस्मृतीस भावसुमनांजली. मने वाचा करणी जयांची भजने देवाची वहाणी, ते शरीर जातीये क्षणी देवची झाले. देव स्वरूपाशी एकरूप झालेल्या माझ्या तीर्थरूप वडिलांचा म्हणजे कैलासवासी दाका ठावरे यांचा 9 जून हा 97वा जन्मदिवस. नुकताच 3 जून 2016 या दिवशी ते वैकुंठ गमनास गेले. या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा छोटासा प्रयत्न. सोलापूरकर त्यांना संत साहित्यिक भाऊ ठावरे म्हणून ओळखतात. देव, संत, सज्जन, गुरु, महान व्यक्तींचा गुणगौरव ही त्यांच्यावरची श्रद्धा, कृतज्ञता भाव असतोच. पण माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीसाठी तो एक प्रेरणा स्रोत असतो. माझे दादा शांत, मृदू, प्रेमळ, समाधानी वृत्तीचे असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज आणि प्रसन्नता विलसत असे. जे जे भेटीजे भूत, ते ते जाणीजे भगवंत. प्रत्येक माणसातला परमेश्वरच त्यांना दिसे. म्हणूनच सकलांच्या पाया माझे दंडवत, इतकी प्रचंड विनयशीलता त्यांच्याकडे होती. कधी बडेजाव, मोठेपणा नाही, साधी राहणी. कधीही कुणाला कठोर शब्दांनी त्यांनी दुखावले नाही. त्यांच्या या साधेपणातच त्यांच्या प्रांजळ अंतःकरणाचे दर्शन होईल. आमच्या लहानपणी दादा आम्हाला संतांच्या खूप गोष्टी सांगायचे. संत ज्ञानेश्वर, संत श्री एकनाथ श्रीखंड्या, संत रामदास कल्याण, संत तुकाराम, नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, समृद्ध संत वाङ्मय आमच्या समोर उलगडत असे. हे सारे सांगताना दादा इतके तल्लीन आणि एकाग्र होत असत की सांगता सांगता त्यांना गहिवर दाटून येई. भरल्या अंतःकरणाने, रसाळ वाणीने अतिशय रुद्ध अनुभव आम्हाला मिळत असे. चावता मळ्याचा बहरलेला शेतमळा, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अगदी अशीच दादांची आपल्या कामावर निष्ठा होती. संत नामदेवांची लोभस भाबडी विठ्ठल भक्ती माझ्या दादांमध्ये मला दिसे. प्रपंच आणि परमार्थ यांची गोड सांगळ घालणारे शांतीब्रह्म संत एकनाथ माझ्या दादांमध्येच मला दिसत असत. तू माझी माऊली, निवो तुझा तान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे, अशी विठ्ठल भक्तीची ओढ संत तुकारामासारखीच दादांना होती. या सगळ्यात प्रभावीपणे उठून दिसणारे संत ज्ञानोबा माऊलींसारखे वत्सल माय माऊलीचे रूप म्हणजे माझे दादा. दातेवाड्यात मधुकरी मागायला छोटे बटू येत असत. ओम भवती भिक्षां देही असा दाराशी आवाज आला की हातातले काम टाकून दादा इतक्या तत्परतेने, अगत्याने त्याला गरम पोळी भाजी, हे घे हं बाळा, असं म्हणून देत. तेव्हा वाटे की त्यांच्यातली वत्सल माऊलीच बाळाला गोड घास भरवते आहे. परमपूजनीय आचार्य किशोरजी व्यास, वंदनीय प्रज्ञाचक्षू मुकुंद महाराज जाटदेवळेकर, कैलासवासी हभप चक्रांकित महाराज आणि दादांचे अतिशय आवडते हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर, सन्माननीय विवेकजी घळसासी अशा अनेक संत मंडळींची, थोर व्यक्तींची व्याख्याने, प्रवचने सोलापुरात घडवून आणणे, त्यासाठी सारी धडपड, कष्ट, निधी, कार्यक्रमाचे नियोजन करत उत्तुंग आध्यात्मिक विचारांचा लाभ लोकांना व्हावा ही त्यांची तळमळ होती. सगळे छान झाले की त्यांना आत्यंतिक समाधान मिळत असे.
श्रेय कधीही स्वतःकडे न घेता करता करविता तो परमेश्वर आहे असे म्हणून बाजूला होत असत. सत्कार केलेला त्यांना आवडत नसे. कुणी आवर्जून त्यांचा सत्कार केलाच तर तिथे असलेल्याच कोणाही व्यक्तीला ते शाल आणि श्रीफल देत. मानधनाची रक्कम जर मिळाली असेल तर त्यात भर घालून ते त्या संस्थेला ती रक्कम देणगी म्हणून देत असत. निरपेक्ष, निर्मोही, निस्पृह असे ते होते. माननीय संजय कुसुरकर, जतकर काका, गणेश सांगलीकर, शिवानंद, राजा काका अशी अनेक जण दादांवर श्रद्धा ठेवून त्यांना मदत करत असत. गुरु गोविंद दऊ खडे, काके लागू पाय, बलहारी गुरु अपने, गोविंद दियो दिखाय. गुरु समान साऱ्या संत मंडळींबद्दल दादांना नितांत आदर होता. संतकथा, संत चरित्रे त्यांनी लिहिली. अनेक संत मंडळींना ते घरी घेऊन येत असत. त्यांच्या चरणस्पर्शाने घर मंगलमय, पावन देऊळच झाले होते. संत साहित्य सेवा संघाची स्थापना करून थोर व्यक्तींच्या प्रवचन, कीर्तन, व्याख्यानाचा लाभ सोलापूरकरांना होत असे. या संत संघाने श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री दासबोध, सकल संत गाथा अशा मोठमोठ्या ग्रंथांचे प्रकाशन करून अतिशय अल्प दरात ते ग्रंथ भक्तांना देऊ केले. योजक तत्र दुर्लभा अशी स्थिती सर्वत्र पाहायला मिळते. याउलट दादा हे अतिशय कुशल संयोजक होते. श्री ज्ञानेश्वरी वाचनाचा सप्ताह असो, श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण असो, श्री दासबोध या ग्रंथाचे वाचन सज्जनगडावर जाऊन करायचे असो, गाणगापूरला भक्त मंडळींना घेऊन घोरात कष्टात या लोककल्याणकारी स्तोत्राचे आवर्तने असोत, त्यांची संपूर्ण योजना मनामध्ये तयार असे. किती जण येणार, गाड्या किती ठरवायच्या, जेवणाची सोय, राहण्याची सोय स्वतः सर्व तेथे जाऊन नियोजन करत असत. तन मन धनाने मनापासून मेहनत घेत त्यात त्यांना मोठा आनंद आणि समाधान मिळेल. श्री ज्ञानेश्वरी लिखाणाचा महायज्ञ त्यांनी अंमलात आणला. ते खरोखरच महान योगी होते. परमेश्वरी अंश त्यांच्यामध्ये होता म्हणून निष्ठेने ते सारं उत्साहाने करत असत. कवी श्रेष्ठ वामन पंडित आपल्या काव्यातून सत्पुरुषांची लक्षणे सांगतात. लोकांचे परमाणु तुल्य गुणही जे मेरू परिवानिती. लोकांमधले गुण पाहणे, त्या गुणांचे अतिशय सुंदर शब्दात भरभरून कौतुक करणे, त्यांच्या कामाचं कौतुक करणं, त्यांना प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं हे दादांना छान येईल. तो त्यांचा स्वभावच होता. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे माझ्या दादांनी आळंदी, पंढरी, अक्कलकोट यांची वारी करत असत. प्रीती, मानू, समर्था, तनू, वेदू या साऱ्या नातवंडांना ते जमेल तसे वारीला घेऊन जात असत. त्यांच्यावर विठ्ठल भक्तीचे संस्कार केवळ दादांमुळेच झाले आहेत. श्री ज्ञानेश्वरी हा त्यांच्या आत्यंतिक जिव्हाळ्याचा, प्रेमाचा आणि आवडीचा विषय. नोकरीत असताना नेवासे येथे राहून 18 दिवसात त्यांनी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लिखाण स्वहस्ते केले. ज्ञानेश्वरीची अनेक पारायणे केली. त्यातील ओव्या त्यांना मुखोद्गत होत्या. अनेकांकडून त्यांनी ज्ञानेश्वरी लिखाण आणि त्याचे वाचन अशी पारायणे भरपूर करून घेतली.
या वृत्तपत्रातून अनेक वर्ष त्यांनी चिंतन हे सादर करत संत कथांना उजाळा दिला. सहकार खात्यात सहाय्यक निबंधक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. त्या खात्यातील साळवी मंडळी म्हणत असत, असा स्वच्छ निर्मळ चारित्र्य संपन्न माणूस आम्ही कधीही पाहिला नाही. माझी सगळी भावंडे ज्ञानेश, सचिन, प्रमोद, राजू, सुहास, अभय दादांच्या संस्काराने सन्मार्गाने परमार्थाची वाट चालत आहेत. सकल तीर्थाचे निधुरे जिये का माता पितरे लोण की जे शरीरे पुरवंडोनी. दादांच्या सहवासात आलेले आम्ही सारेच फार भाग्यवान आहोत. माझी आई पण माझ्या दादांना समरसून साथ देणारी त्यागी अन्नपूर्णाच होती. या लागी आता स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेवी जे माता हेची भले. दादांच्या पवित्र स्मृतीस अनेक दंडवत करून मी थांबते. त्यांच्यावर लिहिलेली छोटीशी कविता मी वाचून दाखवते. तीर्थरूप दादा आणि सौ आई. पंख तर तुमचेच, बळ दिलं आम्हा उडण्याचं. मन खरं माय माऊलीचं, चूक भूल पोटी घालण्याचं. वेळ खरंच तुम्हाला फक्त सद्गुण पाहण्याचं. दोषांना या दुर्लक्षून फक्त माणसं आपली करण्याचं. बळ उरी सोसण्याचं, साऱ्यांना फक्त छाया देण्याचं. वागणं सरळ साधंच, प्रचिती देणारं दिव्यत्वाचं. घर माझं ज्ञानेश्वरी, दादा आई ही विठुमायच. धन्यवाद.